नमस्कार. काही शिकवणुकी खरंच कालातीत असतात नाही का? म्हणजे हजारो वर्ष उलटून गेली तरी त्या तितक्याच ताज्या आणि महत्वाच्या वाटतात. धम्मपद हा असाच एक अप्रतिम ग्रंथ आहे, जिथला प्रत्येक श्लोक, प्रत्येक गाथा थेट आपल्या मनाला आणि अनुभवाला भिडते. तर आज आपण अशाच एका गाथेमध्ये फक्त एका श्लोकामध्ये खोलवर डुबकी मारणार आहोत. हा श्लोक वरवर बघता अगदी साधा वाटेल, पण जसजसं आपण त्याच्या आत जाऊ तसतसं लक्षात येईल की यात मानवी नातेसंबंध, करुणा आणि आत्मजागरूकतेचं संपूर्ण सार आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, या गाथेची सुरुवातच एका अशा सत्याने होते, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भीती. हो ना? शिक्षेची भीती, शारीरिक इजेची भीती, अधिकाराच्या दंडाची भीती. ही एक आदिम भावना आहे, जी प्रत्येक सजीवाच्या आत असते. मग तो जंगलातला प्राणी असो किंवा आपण माणसं. जगण्याची इच्छा आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याची धडपड आपल्या सगळ्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे. ही ओळ आपल्याला थेट त्याच मूळ भावनेला स्पर्श करते आणि आठवण करून देते की आपल्यात आणि इतरांमध्ये कोणीही असो, एक गोष्ट समान आहे: दुःखापासून वाचण्याची इच्छा. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक महान शिकवणीमागे एक कथा असते, एक प्रसंग असतो, जो त्या शिकवणीला जन्म देतो. ही गाथासुद्धा अशाच एका विशिष्ट घटनेतून जन्माला आली. ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते थेट श्रावस्तीच्या प्रसिद्ध जेतवन विहारात. ही फक्त दोन भिक्खू गटांमधल्या वादाची गोष्ट नाहीये, तर त्या निमित्ताने बुद्धांनी मानवी स्वभावाच्या एका गडद बाजूवर जो प्रकाश टाकला त्याची ही कथा आहे. चला आपण त्या वातावरणात प्रवेश करूया आणि बघूया नेमकं काय घडलं होतं. चला, जरा डोळ्यासमोर चित्र उभं करूया. श्रावस्तीचं जेतवन विहार. अनाथपिंडकाने दान दिलेली ती पवित्र भूमी. किती शांत, पवित्र आणि चिंतनासाठी योग्य असं ते ठिकाण. बुद्ध स्वतः अनेकदा तिथे वर्षावास करायचे. ही एक अशी जागा होती जिथे भिक्खू या जगातल्या धावपळीपासून दूर स्वतःच्या मनाचा अभ्यास करायला यायचे. तिथलं प्रत्येक झाड, प्रत्येक वास्तू जणू काही ध्यानातच बसलीये असं वाटावं. ही शांतता फक्त बाह्य नव्हती, तर ती आंतरिक साधनेतून आलेली होती. आणि कल्पना करा की वेळ आहे दुपारची. सूर्य बरोबर डोक्यावर आहे. त्याची किरणं त्या दगडी वाटांवर आणि विहाराच्या छतांवर तळपत आहेत. हवेत एक प्रकारची शांत स्तब्धता आहे. जणू काही सगळी सृष्टीच थोडा वेळ विश्रांती घेतेय. वाऱ्याची झुळूकही थांबलीय आणि वातावरणात फक्त ध्यानाचा आणि मंत्रोच्चाराचा एक मंद सुगंध पसरलाय. ही अशी वेळ होती जेव्हा बहुतेक भिक्खू आपापल्या कुटीमध्ये ध्यान करत बसलेले असायचे. या स्तब्धतेत जर आपण नीट कान देऊन ऐकलं तर कुठून तरी संघाच्या पठणाचा एक मंद, लयबद्ध आवाज येतोय. हा आवाज त्या वातावरणाला अजूनच पवित्र बनवतोय. बाहेरून बघणाऱ्याला वाटेल की इथे सगळं किती शांत आणि आदर्श आहे. पण अनेकदा असं होतं की बाह्य शांततेच्या आत मानवी भावनांचा संघर्ष धुमसत असतो. आणि याच पवित्र ठिकाणी, या शांत वातावरणात मानवी स्वभावातल्या रागाची आणि अहंकाराची एक ठिणगी पडणार होती. तर आता आपण थेट त्या संघर्षाच्या केंद्रस्थानी येऊया. ही घटना घडली दोन भिक्खू गटांमध्ये. आणि वाद कशावरून होता? तर एका इमारतीच्या मालकी हक्कावरून. वरवर पाहता हा वाद भौतिक वाटतो, पण त्याच्या मुळाशी होत्या मानवी प्रवृत्ती. अधिकार गाजवण्याची इच्छा, अहंकार आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती. बुद्धांचा संघ काही देवदूतांचा नव्हता. तो आपल्यासारख्याच सामान्य माणसांचा होता, जे आपल्या मर्यादांवर विजय मिळवण्यासाठी धडपडत होते. आणि म्हणूनच ही घटना खूप महत्वाची ठरते. या संघर्षात दोन गट होते. एकीकडे होते छब्बगीय भिक्खू. हे 6 जण संघाचे नियम मोडण्यासाठी, वाद घालण्यासाठी आणि आपल्या आक्रमक स्वभावासाठी खरं तर कुप्रसिद्ध होते. नियम जणू काही स्वतःच्या सोयीनुसार वाकवण्यासाठीच आहेत असं त्यांचं वागणं होतं. आणि दुसरीकडे होते 17 कनिष्ठ भिक्खू. ते तुलनेने नवीन होते, विनम्र होते आणि संघाचे नियम पाळणारे होते. ती वादग्रस्त इमारत त्यांच्या ताब्यात होती, पण छब्बगीय भिक्खूंना ती स्वतःसाठी हवी होती. म्हणजे हा प्रश्न फक्त इमारतीचा नव्हता, तो वर्चस्वाचा होता. वाद वाढत गेला. शब्दांची जागा आता धमकीने घेतली. त्या छब्बगीय भिक्खूंनी आपल्या शारीरिक ताकदीचा वापर करून त्या कनिष्ठ भिक्खूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रत्यक्ष मारलं नाही, पण त्यांनी हात उगारला. तो उगारलेला हात, तो फक्त एक हावभाव नव्हता, तो हिंसेचा हेतू होता, तो दडपणशाहीचा आविष्कार होता. आणि तो हात पाहून ते कनिष्ठ भिक्खू इतके घाबरले की भीतीने किंचाळले. ती किंकाळी फक्त आवाजाची नव्हती, ती त्यांच्या मनावर झालेल्या आघाताची होती. ती भयाची किंकाळी जेतवनाच्या शांत वातावरणाला भेदून थेट बुद्धांच्या कानांपर्यंत पोचली.
बुद्धांची सजगता इतकी तीव्र होती की त्यांना प्रत्येक जीवाची वेदना जाणवत असे. त्यांनी लगेचच भिक्खू आनंदांना विचारलं की हा गोंधळ कसला आहे. जेव्हा त्यांना सगळी गोष्ट समजली तेव्हा त्यांनी दोन्ही गटांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या केवळ उपस्थितीनेच तिथलं वातावरण बदलून गेलं. त्यांच्या शांत आणि करुणामय ऊर्जेने तिथला राग आणि भीती दोन्ही शांत झाले. त्यांनी केवळ परिस्थिती नियंत्रणात आणली नाही, तर त्या क्षणाला एका कालातीत शिकवणीचं माध्यम बनवलं. बुद्धांनी त्या छबग्य भिक्खूंना नक्कीच फटकारलं, पण त्यांची शिकवण फक्त त्या 6 जणांपुरती नव्हती. त्यांनी त्या प्रसंगातून संपूर्ण संघाला आणि पर्यायाने संपूर्ण मानवतेला एक गहन शिकवण दिली. हीच ती शिकवण आहे जी धम्मपदामध्ये दंडवग्ग म्हणजे दंडावरण वर्गात श्लोक क्रमांक 130 म्हणून ओळखली जाते. ही गाथा फक्त एक उपदेश नाही, तर मानवी वर्तनासाठी एक सखोल मार्गदर्शक आहे. सब्बे तस्सन्ति दण्डस सब्बेसं जीवितं प्रियं अत्तानं उपमं कथवा न हनेय न घातयेय. या पाली गाथेचा हा सरळ आणि सुंदर अनुवाद आहे. या 4 ओळींमध्ये करुणेचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. ही शिकवण आपल्याला कुठल्याही किचकट सिद्धांतांमध्ये न अडवता थेट अनुभवाच्या पातळीवर घेऊन जाते. ती सांगते की एम्पॅथी म्हणजेच समानुभूतीची सुरुवात स्वतःपासून होते. चला, यातले काही शब्द जरा खोलात जाऊन समजून घेऊया. पहिला शब्द आहे दंडस. हा पालीतील दंड शब्दावरून आला आहे. याचा शब्दशः अर्थ होतो काठी, पण इथे याचा अर्थ खूप मोठा आहे. यात प्रत्येक प्रकारची जबरदस्ती, शिक्षा, मानसिक छळ, अधिकारशाही सगळं काही आलं. थोडक्यात, कोणतीही अशी गोष्ट जी दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याला त्रास देते ती दंड आहे, आणि या दंडाची भीती सगळ्यांनाच वाटते. दुसरा महत्वाचा शब्द आहे पिय. याचा अर्थ आहे प्रिय. प्रत्येकाला, अगदी लहानातल्या लहान जीवालाही आपलं आयुष्य, आपलं अस्तित्व प्रिय असतं. जगण्याची इच्छा ही सर्वात नैसर्गिक प्रेरणा आहे. कोणीही स्वतःहून दुःख किंवा मृत्यू निवडत नाही. ही गाथा आपल्याला आठवण करून देते की जसं आपल्याला आपलं आयुष्य मौल्यवान वाटतं, तसंच ते समोरच्या जीवालाही वाटतं. हा समान धागा ओळखणं हीच करुणेची सुरुवात आहे. आता या शिकवणीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक प्रश्न मनात येतो की बुद्धांनी त्या भिक्खूंना फक्त हात उगारल्याबद्दल इतकं का फटकारलं? त्यांनी तर प्रत्यक्ष मारहाण केलीच नव्हती. इथेच बौद्ध तत्त्वज्ञानातलं चेतना म्हणजेच हेतूचं महत्त्व समोर येतं. कर्म हे फक्त शारीरिक कृतीवर अवलंबून नसतं, तर त्यामागे असलेल्या हेतूवर अवलंबून असतं. मग फक्त हात उगारण्याची कृती इतकी गंभीर का मानली गेली? याचं कारण असं आहे की खरी हिंसा ही कृतीत नाही, तर मनात सुरू होते. शारीरिक जखम कदाचित काही दिवसांनी भरून येईल, पण धमकी, भीती आणि अपमानाने मनावर झालेला आघात खूप खोलवर असतो. तो व्यक्तीचा आत्मविश्वास आणि सुरक्षितेची भावनाच हिरावून घेतो. त्या कनिष्ठ भिक्खूंच्या मनावर झालेली जखम ही कोणत्याही शारीरिक जखमेपेक्षा जास्त वेदनादायी होती. म्हणजे खरी समस्या आहे दुसऱ्याला इजा पोहोचवण्याची क्रूर मानसिक वृत्ती. आणि हाच या शिकवणीचा गाभा आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार करतो, तेव्हा आपण फक्त त्याला इजा नाही पोचवत, तर त्याच क्षणी आपण स्वतःच्या मनाला राग, द्वेष आणि क्रूरतेच्या विषाने दूषित करत असतो. खरी समस्या बाह्यकृती नाहीये, तर आपल्या आत निर्माण झालेली ही मानसिक दुष्टता आहे. ती सगळ्यात आधी आपल्याच मनाला जाळते आणि मग तिचे परिणाम बाहेर दिसतात. ह्या सूत्रात दुसऱ्याला इजा पोहोचवण्याला एक विकृती म्हटलं आहे. का बरं? कारण आपल्याला आतून कुठेतरी हे माहीत असतं की इजा पोहोचवल्याने दुःख होतं. जसं आपल्याला दुःख नकोय, तसंच ते इतरांनाही नकोय. हे मूलभूत सत्य माहीत असूनही जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देते, तेव्हा ती आपल्याच मूलभूत जाणीवेच्या विरोधात वागते. ही कृती आपल्याच मनावर एक व्रण सोडून जाते. ती आपल्याला आपल्याच माणुसकीपासून तोडते. तर 2500 वर्षांपूर्वी दिलेली ही शिकवण आजच्या गुंतागुंतीच्या जगात आपल्याला कशी उपयोगी पडू शकते? आजच्या 21व्या शतकातली आव्हानं पेलताना ही गाथा आपल्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड कशी बनू शकते? चला, या प्राचीन ज्ञानाला आपल्या आजच्या जीवनाच्या संदर्भात बघूया. याची काही अगदी रोजच्या जगण्यातली उदाहरणं बघूया. पहिलं म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ. इथे काठीने मारलं जात नाही, पण शब्दांनी, नजरेने, वागणुकीने सतत दुसऱ्याला कमी लेखलं जातं. दुसरं, सोशल मीडिया आणि डिजिटल जग. इथे तर लोक चेहऱ्याशिवाय, नावाशिवाय एकमेकांवर अत्यंत क्रूर टीका करतात, ट्रोल करतात. इथला दंड म्हणजे अपमानास्पद शब्द आणि द्वेष. आणि तिसरं म्हणजे आपले जवळचे नातेसंबंध.
जिथे रागाच्या भरात आपण आपल्या प्रियजनांना असं काही बोलून जातो जे त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी ओरखडा सोडून जातं. या प्रत्येक परिस्थितीत ही गाथा आपल्याला मार्ग दाखवते. ही शिकवण फक्त ऐकून किंवा वाचून पुरेशी नाही. तिला आचरणात आणण्यासाठी, तिला आपल्या सवयीचा भाग बनवण्यासाठी एक ठोस सराव लागतो. या ज्ञानाला आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी चला एक सोपी पण अत्यंत प्रभावी कृती पाहूया. हे आपल्यासाठी एक छोटीशी मानसिक प्रयोगशाळाच समजा. ही 4 पायऱ्यांची प्रक्रिया त्या गाथेतील अत्ता न उपमंकत्वा या तत्वावर आधारित आहे, ज्याचा अर्थ आहे स्वतःला उपमा मानून. जेव्हाही मनात राग, द्वेष किंवा प्रतिक्रियेचा आवेग येतो, तेव्हा लगेच कृती करू नका. फक्त थांबा, एक सजग श्वास घ्या. हा छोटासा पॉज तुम्हाला आवेगाच्या नियंत्रणातून बाहेर काढून सजगतेच्या नियंत्रणात आणतो. आणि मग स्वतःला विचारा, मला दुःख आवडत नाही, मग मी दुसऱ्याला का देऊ? ही एक छोटीशी मानसिक कृती तुमचा संपूर्ण प्रतिसाद बदलू शकते. हीच खरी सजगता आहे. आणि शेवटी या एका प्रश्नासोबत आपण थांबूया. हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर आयुष्यभरासाठीचं चिंतन आहे. जर आपण खरोखरच इतरांमध्ये स्वतःला पाहू शकलो, जर आपल्याला हे खोलवर समजलं की वेदनेची भावना आणि आनंदाची इच्छा आपल्या सर्वांमध्ये समान आहे, तर आपल्या जगात, आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या मनात किती मोठा बदल घडून येईल. या प्रश्नावर विचार करत आजचं हे विवेचन इथेच थांबूया.